शासकीय आरोग्य सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी गेले 15 दिवस बेमुदत संपावर आहेत। मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाण्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी थाळेनाद आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 750हून अधिक कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्यानं आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या लसीकरणाचं काम ठप्प झालंय। विशेष म्हणजे मागण्या मान्य करण्याऐवजी सरकारकडनं कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत दबाव आणला जातोय। त्यामुळे हे कर्मचारी आता अधिक आक्रमक झाले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। जिल्हा बुलढाणा आमचे गेले 15 दिवसापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे। याकडे अजूनही शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब, आरोग्य मंत्री साहेब यांना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संघटनेची मीटिंग लावावी आणि आमच्या समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा। याच्यानंतर जर आमचा प्रश्न सोडवला गेला नाही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत तर याच्यानंतर आमरण उपोषण किंवा आत्मदहन यासारखे सुद्धा मार्ग आम्हाला अवलंबावे लागतील। राज्यात व जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून आंदोलन आमचे सुरू आहे व हे आंदोलन सुरू असताना आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये लक्षवेध म्हणून थाळीनाद आंदोलन करण्यात आलेले आहे व माननीय मुख्यमंत्री व माननीय आरोग्य मंत्री व सचिव लेवल पासून आमचे काम समायोजनाची लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय स्तरावर लवकर पावले उचलण्याची अपेक्षा असताना प्रशासकीय स्तरावरून आम्हाला कायदेशीर नोटीस देण्यात येत आहे की तुम्ही तुमचे आंदोलन लवकर बंद करून समायोजी रुजू व्हावे, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहेत। परंतु हे संपूर्ण आंदोलन माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीररित्या असल्या कारणामुळे आम्हाला त्या प्रकारे कुठल्या प्रकारची भीती कर्मचाऱ्यांना नाही, परंतु प्रशासन आमच्यावर दबाव तंत्राचा वापर करत आहे। तरी यासाठी आमची प्रशासनाला व आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमची समायोजनाची प्रक्रिया जी 1.5 वर्षापासून थांबलेली आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी, जेणेकरून हे आंदोलन लवकर संपेल, नाहीतर हे आंदोलन अधिक प्रकारे अजून तीव्र करण्यात येईल। NTV न्यूज मराठी बुलढाणा।